वणी येथील महादेव मंदिरालगतच्या देव नदी किनारी व ओझरखेड धरणावर सकाळी 9 वाजेपासूनच घरगुती गणपतीचे विसर्जनासाठी गणेश भक्तांनी गर्दी झाली होती। गणेश उत्सव गणेश मंडळाचे दरवर्षी विविध सांस्कृतिक कार्यक्रम व विविध स्पर्धा आयोजित करण्यात आले होते। गणेश उत्सवात 2-3 दिवस पर्जन्यराजानेही हजेरी लावल्याने काही कार्यक्रमांवर विरंजन पडले। दरम्यान वणी पोलीस हद्दीत 43 नोंदणीकृत मंडळांनी श्री गणेश मूर्तींची स्थापना केली होती। त्यात 25 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, 17 एक गाव, एक गणपती व एक खासगी गणपतीचा समावेश होता। काल दिनांक 17 रोजी अनंत चतुर्थीस गणेश विसर्जन अतिशय शांततेत संपन्न झाले। पावसामुळे नदीस बऱ्यापैकी पाणी असल्यामुळे छोट्या गणेश मूर्तींचे येथील नीलकंठेश्वर महादेव मंदिरासमोरील देव नदी पात्रात तर मोठ्या मूर्तींचे ओझरखेड धरणात घरगुती व मंडळाच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले। ओझरखेड धरण तुडुंब असल्याने दुर्घटना होऊ नये म्हणून वणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी 10 जणांचे सुरक्षा गार्ड स्वयंसेवकाची नेमणूक केली होती। स्वयंसेवकांनी भाविकांकडून विसर्जनासाठी आलेल्या गणेश मूर्ती स्वीकारून सुरक्षितरित्या धरणाच्या पाण्यात जाऊन विसर्जन केले। दरम्यान सायंकाळी वणी येथील शिवनेरी फ्रेंड सर्कल व संताजी युवक मित्र मंडळांनी फटाक्यांची आतिषबाजी करत गणपती बाप्पाच्या जयघोषात गणपतीचे सवाद्य मिरवणुका काढण्यात आल्या होत्या। दरम्यान रात्री 11 वाजेपर्यंत मंडळाच्या मिरवणुकांची सांगता होऊन आज सकाळी मंडळाच्या गणेश मूर्तींचे ओझरखेड धरणात शांततेत विसर्जन करण्यात आले। नाशिक लोकशाही न्यूजसाठी रितेश पारख, वणी।